तर हॅलो गाईस, मी आहे आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला आम्ही कसा किल्ला बनवला. तर आजपासून आमच्या डेकोरेशनची सुरुवात होणार आहे किल्ल्याची. तर मग पुढे तुम्हाला दाखवतो कसा काय आम्ही डेकोरेशन करणार आहे. आज आमचा 5वा दिवस आहे. तर मग डेकोरेशनमध्ये आम्ही काय काय करणार आहे आज ते तुम्हाला सर्व दाखवतोच. तर चला पुढे जाऊया. तर हे बघा, आता आपली आयडिया बघा कशी आहे. तो मातीचा जो गोण आणलेली त्यातून आपण माती चाळतोय जेणेकरून एकदम पातळ माती लावता येईल किल्ल्याला. तर आपले पोरं सर्व इंजिनियर आहेत इथे. किल्ला इंजिनियर लोकांनीच बनवलाय. आम्ही भले सिव्हिल इंजिनियर नाही पण आम्ही कुठले तरी इंजिनियर आहोत. आजच्या दिवशी आम्ही इकडे जे भेगा पडलेत, जे चिरा पडलेत त्यांना आम्ही विजवणार आहे, सर्व प्लेन करणार आहे. आणि इकडे आजूबाजूला जो चौकोन आहे त्यामध्ये पूर्ण माती टाकणार आहे. जी रेती आहे ती लाल माती ती पूर्ण टाकणार आहे जेणेकरून डोंगराचा लूक येईल चांगला. तर मग बघा तुम्ही पुढे. आता मी बनवलं आहे हत्ती तलाव. हे बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा नक्की. ही आहे टाक. यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवायचे आधी महाराजांच्या जमान्यात. मी अंशनी बनवलं आहे टोक. आणि असा आहे आमचा ओव्हरऑल आता किल्ला दिसतोय. अजून घरं वगैरे टाकायचे आहेत. तर हा बघा आपला दुसरा तलाव आहे. हा हत्ती तलाव. तर तुम्ही बघितला आजचा दिवस आपला. हे बघा इथे सर्व डिझाईन वगैरे काढलेत किल्ल्याच्या भिंतांवर. नंतर इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता टाकी आहे. इथे तलाव आहेत 3. तो हत्ती तलाव आहे, देव टाकी, तिथे एक टाकी आहे. वरून आपले पोरं पण बघा 2:45 रात्रीचे 2:45 झालेत तरी पण आपले पोरं अजून काम करत आहेत. तर मग हा सर्व डेकोरेशन झाला भिंतचा. तर आम्ही आजचा दिवस बंद करणार आहे आणि उद्याचा दिवस असणार तो आपला फायनल असणार आहे. उद्या पूर्ण आपला किल्ला तयार होणार आहे. तर मग भेटूया आपण पुढच्या दिवशी डायरेक्ट. तर आज आहे दिवस 6वा आणि आपला शेवटचा दिवस किल्ला बनवण्याचा. आज आपलं सर्व फायनल होऊन जाणार आहे डेकोरेशन. आता काम चालू केलं आहे आम्ही. हे बघा, आम्ही दररोज रात्रीचे काम सुरू करायचो पण डेकोरेशनचं काम खूप असल्यामुळे आम्ही आज दुपारपासूनच काम चालू केलं आहे. तर तुम्हाला दाखवतो चला पुढे.
तर आता हे बघा स्प्रे मारून झालाय आपला. कसा दिसतंय बघा किल्ल्याची भिंत. बाजूने तर हे बघा आता आपण आपल्या तलावामध्ये पाणी भरलंय. कसं वाटतंय ते सांगा. हे बघा हे टाकी पण आपण जे टाकी होत्या छोट्या छोट्या त्या पण आपण भरल्या आहेत. आता इथे आम्ही साईडने भुसा टाकलाय बघू शकता. तो आता सुकला नाही म्हणून तसं दिसतंय. तो एकदा सुकला की तो पसरणार पूर्ण, मग चांगला वाटेल. एकदम हिरवळ लुक देतो आम्ही साईडने. आणि आपले आता ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष काका इकडे आपल्याला सहकार्य मदत करण्यासाठी आले आहेत. हे खूप चांगले असे कलाकार आहेत. ड्रॉइंग वगैरे पण यांची खूप पेंटर ड्रॉइंग वगैरे पण खूप मस्त काढतात. तर खास त्यांना आम्ही या भिंतच्या कामासाठी बोलवलं आहे. तुम्ही त्यांची कामगिरी बघू शकता. तर असा होता आपला हा ब्लॉग. किल्ला तयार झाला आहे, ऑलमोस्ट तयार झाला आहे. ते जे छोटे छोटे कामं आहेत ते राहिले आहेत फक्त. ते तर उद्या पण करता येतील.
उद्या तुम्हाला पूर्ण फायनल झाल्यावर तुम्हाला मी यूट्यूब शॉर्ट्सवर तर नक्कीच टाकेल व्हिडिओ. पोरांची जी 7 दिवसाची मेहनत आहे ती अखेरकार त्यांचा फळ भेटला आहे पोरांना. कारण की खूप जण येऊन किल्ला बघितला त्यांनी आणि खूप जणांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांना खरंच खूप आवडला आहे किल्ला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझे 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर यूट्यूबवर कंप्लीट केल्याबद्दल तुमचे मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही माझ्यासोबत असेच कायम राहाल ही मी आशा करतो. आणि मी तुमच्यासाठी अजून असे व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि तुम्हाला मी भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टाटा, जय शिवराय. अहो थांबा, अजून व्लॉग संपला नाही. आपला किल्ला तयार झाला आहे तर तो बघूनच जावा. सिंहगड हा फक्त एक किल्ला नाही तर तो मराठ्यांच्या शौर्याची सजीव साक्ष आहे. इथल्या प्रत्येक दगडात, प्रत्येक वाऱ्यात तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कहाणी दडलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी तानाजींनी आपली जीवाची पर्वा न करता लढा दिला. गड आला पण सिंह गेला हे शब्द ऐकून आजही अंगावर शहारे येतात. तानाजींचं बलिदान म्हणजेच देशभक्तीचं सर्वोच्च उदाहरण आहे. सिंहगडावर उभं राहून आपण त्या पराक्रमाची जाणीव करू शकतो ज्या मातीने इतिहास घडवले. चला तर मग आपणही तानाजींप्रमाणे आपल्या कार्यात निष्ठ आणि धैर्य ठेवूया. अशा शूरवीरांना आमचा मनपूर्वक सलाम. जय भवानी, जय शिवाजी.